नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी विराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 28 आणि 29 पावसाचे प्रमाण हे खूप एकदम अल्प राहणार आहे. परंतु 30-31 मेला एकदम जोरदार असे पाऊस राहणार आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात राहणार आहे. तर 28 आणि 29 मेला सातारा, विटा, कोल्हापूर, सांगली या भागांमध्येच पाऊस राहणार आहे. इतर जिल्ह्यामध्ये अंशतः वातावरण ढगाळ राहणार आहे. 29ला देखील तीच परिस्थिती आहे. विटा तसेच कोल्हापूरचा काही भाग, पंढरपूर तसेच सांगोला या भागामध्ये एकदम सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु 30 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तर 30 तारखेला कोल्हापूर, निपाणी, सांगली तसेच ईश्वरपूर, विटा इकडं पाहिला असता कणकवली, राजापूर, रत्नागिरी तसेच चिपळूण, दापोली, माड, सातारा, बोर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा वादळी वाऱ्यासह पाऊस राहण्याचा अंदाज आहे 30 तारखेला 4च्या टायमाला. तसेच 30 तारखेला 4च्या टायमाला हा पाऊस 6 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि परत 31 तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, 31 तारखेला हा पाऊस सकाळी 10 वाजल्यापासूनच कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, विटा, बारामती, पुणे, दापोली तसेच मुंबई, इकडं पाहिलं असता नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस परत 4 वाजेपर्यंत या भागामध्ये जोरदार सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, जालना तसेच बीड, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, बारामती तसेच इकडं पाहिला असता करमाळा, पंढरपूर, सांगोला या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 31 मेला. तसेच लातूर, केज, बीड, परळी, माजलगाव, परभणी, अहमदपूर, लातूर, उदगीर, निलंगा या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच जिंतूर, इकडं पाहिला असता चिखली, मेकर, सिल्लोड या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच वाशिम, कारंजा, लाड, अकोला, खामगाव, अमरावती, अकोटा, अचलपूर तसेच इकडं पाहिलं असता आर्वी या भागामध्ये देखील, वर्धा या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा 31 मेला राहण्याची शक्यता आहे आणि राहणारच आहे. विदर्भ साईडला देखील हा पाऊस अमरावती, अकोला, यवतमाळ तसेच मेकर, बुलढाणा या भागामध्ये देखील हा रात्री 9च्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस रात्री 10च्या टायमाला जळगाव, बऱ्हमपूर, खारघर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र सध्या तरी 30 आणि 31 मेपर्यंत 31 मेपर्यंत कोणत्या भागात एकदम जोरदार पाऊस राहणार आहे ही सध्याची ताजी अपडेट आहे आणि पुढील अपडेट हे उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तरी आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.